हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वीचं जे गणित आहे मॅथ्स त्यामधील चॅप्टर 1 आणि आज त्याचा आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. हा भाग 2 आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भाग 1 बघितलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी कृपया अगोदरची लिंक पार्ट 1ची लिंक बघून त्यामध्ये रोमन नंबरचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे की ते नंबर्स कसे ओळखावे, ते नंबर्स कसे लिहितात याबद्दल एकदा माहिती बघून घ्यावी. यामध्ये फक्त प्रॅक्टिस सेटची उत्तरं देण्यात आलेली आहेत, तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करावा उत्तरे आणि ते आपल्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करावा. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रॅक्टिस सेट 1. पहिला प्रश्न, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन नंबर्स. इथं न्यूमरल शब्द यूज केला तरी सुद्धा चालेल. आता 1 ते 20 पर्यंतचे आपल्याला म्हणजे 1 to 20चे रोमन नंबर्स यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. सर्वप्रथम 1 म्हणजे सिंगल लाईन, 2 म्हणजे डबल लाईन, 3 म्हणजे ट्रिपल लाईन, 4 IV, 5 V. मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हीच्या लेफ्ट साईडला जर नंबर्स आलेत किंवा लाईन आली तर ते मायनस होतात आणि व्हीच्या जर राईट साईडला नंबर्स आले तर ते त्यामध्ये प्लस होतात. अगोदर आले म्हणजे 5 - 1 झाले 4. नंतर जर आले एक लाईन जर आली तर 6 होईल. VI म्हणजे 6, एक लाईन 5 + 1 6 अशा पद्धतीने 7, 5 + 2 5 + 3 8, 9 10. एक्सच्या अगोदर एक रेषा आलेली म्हणजे 10 - 1 9 आणि 10च्या नंतर जर लाईन आली तर त्याला आपण 11 म्हणणार. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अशा पद्धतीने हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2. राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता या सर्व नंबर्सला आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये लिहायचं आहे. हे सर्व तुम्हाला रोमन नंबर्स दिलेले आहेत. पहिला प्रश्न त्यामधील व्ही. मग व्ही साठी काय आहेत आपल्याकडे रोमन नंबर्स? व्ही म्हणजे 5. दुसरा रोमन नंबर्स VII म्हणजे 7. तिसरा रोमन नंबर एक्स, एक्स म्हणजे 10. चौथा रोमन नंबर्स एक्स आणि 3 लाईन, एक्स म्हणजे 10 आणि पुढे 3 लाईन, याचा अर्थ काय झाला? 1 2 3 आणि 10 झाले 13. पाचवा प्रश्न एक्स म्हणजे 10 आणि IV म्हणजे 4, 10 आणि 4 14. एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, सिंगल 1 म्हणजे 1, 10 म्हणजे 10 + 5 + 1 16. 7 नंबर XV III म्हणजे 10 5 3 18. क्वेश्चन नंबर 8, लास्ट क्वेश्चन आहे हा सेकंड मधील. IX, X मीन्स 10. लेफ्ट साईडला नंबर आहेत, लाईन आहेत, याचा अर्थ 10 - 1 9. अशा पद्धतीने आपला हा क्वेश्चन नंबर 2 पूर्ण झालेला आहे. तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. कमेंट करून उत्तर द्यावे. यानंतर बघूयात आपण क्वेश्चन नंबर 3, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. या पद्धतीने पुस्तकामध्ये क्वेश्चन दिलेला आहे. वरच्या लाईनमध्ये नंबर्सचे स्पेलिंग आहेत, खालच्या लाईनमध्ये रोमन नंबर्समध्ये उत्तर लिहायचं आहे. फर्स्ट आहे 3. यासाठी आपल्याला 3 लाईन्स इकडे काढाव्या लागेल. नेक्स्ट रोमन नंबर आपल्याला ओळखायचा आहे. व्ही म्हणजे 5 आणि पुढे 3 लाईन 5 + 3 8. इथं तुम्ही स्पेलिंग लिहायचं आहे नंबरचं. 6 व्ही आणि सिंगल लाईन VI 6.
इथं हा नंबर ओळखायचा आहे. एक्स म्हणजे काय? 10 बरोबर. आणि 2 लाईन्स म्हणजे 10 + 2 12. इथं तुम्ही 12चं स्पेलिंग लिहायचं आहे. नेक्स्ट नंबर 15. एक्स साठी काय लिहितात? 10 आणि 5 साठी व्ही म्हणजे एक्स व्ही. शेवटचा प्रश्न, एक्स म्हणजे 10 आणि आय एक्स म्हणजे 9. 10 9 19 याचंही स्पेलिंग बरोबर लिहायचं आहे. इथं आपला क्वेश्चन नंबर 3 पूर्ण झालेला आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 4. राईट द नंबर्स युजिंग रोमन नंबर्स. आता आपल्याला नंबर्स हे इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत, त्याचं उत्तर आपल्याला रोमन नंबर्समध्ये लिहायचं आहे. त्यामधील प्रश्न क्रमांक 1 9, त्याचं उत्तर आहे आय एक्स. प्रश्न क्रमांक 2 2, त्याचं उत्तर आहे डबल लाईन म्हणजे 2. क्वेश्चन नंबर 3 17 एक्स व्ही डबल आय 17. क्वेश्चन नंबर 4 4, आन्सर आहे आय व्ही. क्वेश्चन नंबर 5 नंबर आहे 11, उत्तर आहे एक्स आय. शेवटचा क्वेश्चन नंबर 6 18 एक्स व्ही ट्रिपल आय. 17 आणि 18 मध्ये तुम्हाला डिफरन्स कळत असेल. इथं फक्त एक सिंगल लाईन कमी आहे, इथं एक लाईन वाढलेली आहे. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केलेला आहे. यामध्ये तुम्हाला आता नक्कीच कळालेले असेल की रोमन नंबर्स कसे लिहितात. यानंतर जाऊया पुढील प्रश्न क्रमांक 5 कडे, जो लास्ट आहे. इन द टेबल बिलो each given number is written in international numerals. इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे हे आपले जे आपण इंग्रजीमध्ये नंबर लिहितो ते रेग्युलर नंबर्स. अँड देन अगेन इन द रोमन न्यूमरल्स, आणि खालच्या लाईनमध्ये रोमन नंबर्स दिलेले आहेत. इफ इट इज रिटन करेक्टली इन अ रोमन न्यूमरल्स पुट टिक. जर नंबर्स बरोबर असेल तर करेक्टची टिक आपल्याला इथं करायची आहेत या पद्धतीने असे. अँड इन द बॉक्स इफ इट इज नॉट करेक्ट देन मेक अ क्रॉस. जर बरोबर नसेल तर आपल्याला असा क्रॉस करायचा आहे. ओके, चला बघूया आता त्यांची उत्तर. पहिला प्रश्न राईट आहे की रॉंग आहे? 4 हा इंटरनॅशनल नंबर आहे. मग इथं 4 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत, परंतु आपण 4 लिहिताना व्ही मधून एक मायनस करतो, म्हणजे तिथं उत्तर पाहिजे होतं आय व्ही. म्हणून पहिल्या प्रश्नाचं तिथं उत्तर रॉंग आहे. याचं करेक्ट आन्सर आहे आय व्ही. यानंतर जाऊया पुढील प्रश्न क्रमांक 8 कडे. दुसरा प्रश्नाचा इंटरनॅशनल नंबर आहे 8. इथं आन्सर आपल्याला दिलेलं आहे एक्सच्या अगोदर डबल लाईन काढलेली आहे, असं नंबरच तयार होत नाही. जर सिंगल लाईन असते तर त्याचा अर्थ असतो 9, परंतु इथे दिलेले 8. आन्सर पाहिजे होता आपल्याला व्ही आणि पुढे 3 लाईन, म्हणून हा पण रॉंग आहे. याचं करेक्ट आन्सर आहे व्ही ट्रिपल आय. 16 एक्सचा 10 व्ही म्हणजे 5 आणि सिंगल लाईन म्हणजे याचा आन्सर करेक्ट आहे. 15 साठी दिलेले आहेत व्ही 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 म्हणजे 5 + 5 + 5 15, परंतु अशा पद्धतीने आपण रोमन नंबर्समध्ये लिहत नाही. त्याच्याऐवजी आपण कसं लिहितो एक्स आणि व्ही, म्हणून हे आन्सर रॉंग आहे. करेक्ट आन्सर आहे एक्स व्ही. मग करेक्ट आन्सर कुठले आहेत आपले? हे दोनच आहे. एक आहे 6 आणि दुसरं आहे 16. मग 6 साठी करेक्टची टिक द्यायची आहे आणि 16 साठी सुद्धा करेक्टची टिक आपल्याला द्यायची आहे. इथे ही एक्झरसाइज आपली समाप्त झालेली आहे. हा प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे. इथं पहिल्या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट पूर्ण तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. जर तुम्हाला हा चॅप्टर कळालेला असेल तर सर्वांनी
सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.